येस शिवराज. ओके, सॉरी. सो बघा चालू केलं मी. बघा लॅबिलिटी बाजूला पहिल्यांदा तुम्हाला दिले कॅपिटल आणि इथं 3 लॅबिलिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. नंबर 1 लोन आहे, नंबर 2 क्रेडिटर्स आहेत आणि नंबर 3 बँक ओव्हरड्राफ्ट आहे. असेट बाजूला 3च असेट आहेत, प्लांट, डेटर्स आणि स्टॉक. कॅशचा बॅलन्स सुद्धा इथं दिलेला नाही. सो ही तुमची बॅलन्स शीट आहे. इट वॉज अग्रीड दॅट आणि इथं 4 ऍडजस्टमेंट दिल्यात. नंबर 1 आहे शैलेश टू डिस्चार्ज लोन, सॉरी सईश टू डिस्चार्ज लोन. सईश नावाचा पार्टनर म्हणला की लोन जे आहे ते तो भागवतोय अँड टू टेक डेटर्स ऍट बुक व्हॅल्यू आणि त्याच पार्टनरनी डेटर्स नावाची जी असेट आहे ती घेतली, बुक व्हॅल्यूला घेतली. बुक व्हॅल्यू म्हणजे याच किमतीला त्यानं ती घेतलेली आहे. नंबर 2 प्लांट विकला, 35,000 रुपये मिळाले. प्लांट रिअलाइज 35,000. नंबर 3 स्टॉक रिअलाइज 72,000. स्टॉक त्यांनी विकला, त्यांना 72,000 मिळाले. आणि फोर्थ वन आहे क्रेडिटर्स वेर पेड ऑफ ऍट अ डिस्काउंट ऑफ 45. क्रेडिटर्स त्यांनी पे ऑफ केले पण डिस्काउंट घेतली, त्यांना तिथं मिळाला 45 रुपयाला. तेवढ्या डिस्काउंटनी त्यांनी ते कर्ज तिथं भागवलेलं आहे. सो फारच छोटासा आणि बेसिक प्रॉब्लेम आहे हा. आपण क्विकली बघून घेऊया. इथं पहिल्यांदा प्रॉब्लेम जो सोडवायला आपला रेग्युलर क्रम आहे त्या क्रमाने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर सगळ्यांनी पहिल्यांदा पार्टनरची नावं लिहा, सईश, सुमित आणि हेमंत. ओके, तर 3 लोकांची 3 पार्टनरची आपण इथं नावं लिहून घेतलेली आहेत. पहिल्यांदा बेसिकली सगळ्यात पहिली स्टेप, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला दिलेलं जे तुमचं कॅपिटल आहे ते तुम्ही इथं लिहून घ्या बाय बॅलन्स सीडी या नावाने. ओके, तर बाय बॅलन्स सीडी मध्ये बघा किती आहे कॅपिटल इथं दिलेलं, 90,000, 60,000 आणि 30,000. ओके, सो हे कॅपिटल लिहा 90, 60 आणि 30. 90,000, 60,000 आणि 30,000. नंबर 1. नंबर 2, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, पीएल अकाउंट या स्वरूपाचा नफा दिलेला आहे का? तर या प्रॉब्लेम मध्ये अशा स्वरूपाचा कोणताही पॉइंट यांनी दिलेला नाहीये. ओके. नंबर 3, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स दिलेला आहे का? तर तो सुद्धा इथं दिलेला नाहीये. ओके, सो त्याचं सुद्धा पोस्टिंग नाहीये. नेक्स्ट स्टेप, फोर्थ स्टेप, बॅलन्स शीटच्या असेटला दिलेल्या सगळ्या असेट्स जशाच्या तशा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहून घ्या. 3 असेट आहेत, प्लांट, डेटर्स आणि स्टॉक. मी एकदम लिहितो, अमाऊंट परत बघूया. बघा, प्लांट, डेटर्स आणि स्टॉक इथं लिहितो. प्लांट अकाउंट, स्टॉक अकाउंट, टू डेटर्स अकाउंट. ओके, प्लांट, डेटर्स आणि स्टॉक. प्लांट आहे 21, स्टॉक आहे 75. आणि डेटर्स आहेत 45. ओके, सो दिलेल्या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला ज्या असेट आहेत त्या आपण इथं बेसिकली लिहून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट, ज्या पद्धतीनं असेट तुम्ही रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिल्या त्याच पद्धतीनं लॅबिलिटीज ज्या आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहून घ्या. त्यामध्ये बघा पहिले 3 लॅबिलिटीज आहेत, लोन, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, तर त्या तिन्ही लिहूया. ओके, अमाऊंट मी बघतो 12, 9 आणि 39.
12,000, 9,000 आणि 39,000. ठीक आहे. तर असेट्स आणि लायबिलिटीज आपण बाळांनो घेतलेले आहेत. बघा याबरोबर आपण बॅलन्स शीटला दिलेलं जे काही पोस्टिंग होतं त्यांनी, बॅलन्स शीटच्या प्रत्येक पॉइंटचं पोस्टिंग आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. सो नाउ मूव्हिंग टुवर्ड्स द ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट बघूया. पहिली ऍडजस्टमेंट बघा, इथंपर्यंतच बघा. सईश टू डिस्चार्ज लोन. सईश नावाचा पार्टनर काय म्हणतोय, तो लोन आहे ते भागवतो. ठीक आहे. जेव्हा कधी व्यवसायात एखादा पार्टनर एखादी लायबिलिटी भागवतो, तेव्हा त्याचं पहिलं पोस्टिंग जे तुम्हाला घ्यायचं आहे, ते घ्यायचंय रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला त्या पार्टनरच्या नावाने टू सईश कॅपिटल अकाउंट. आणि तो काय म्हणतोय, लोन भागवतो. तर याचं नॅरेशन लिहूया, बिंग दी लोन पेड. बिंग दी लोन पेड. ओके, किती रुपये लोन आहे, तर यांनी काय किती रुपयाला भागवतो अशी काही किंमत त्याची केलेली नाहीये, दिलेली नाहीये. सो बेसिकली जी पहिली लोनची अमाऊंट आहे तीच वापरायची, जी आहे तुमची 12,000. तर इथं बाळांनो लिहा याच्या समोर अमाऊंट 12,000. ओके, हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. दिस इज युअर फर्स्ट इफेक्ट. नाऊ दुसरा इफेक्ट बघा बाळांनो. सईश कॅपिटल अकाउंटला लिहिलंय मी, तर याचा दुसरा इफेक्ट येणार आहे. सईश कॅपिटल अकाउंटला इकडं डेबिटला आहे म्हणल्यावर तिकडं क्रेडिटला. तर इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 12,000 आणि ती फक्त येणार सईश या पार्टनरच्या कॉलम मध्ये. दॅट इज युअर 12,000. 12,000 रुपये. 12,000 रुपये. सो बेसिकली पहिल्या ऍडजस्टमेंट मधला पहिला पार्ट आपण कव्हर केला. ओके, आय होप झाला असेल. नेक्स्ट वन बघूया. याच्या पुढे बघा आता, अँड टू टेक डेटर्स ऍट बुक व्हॅल्यू. आणि तो म्हणला डेटर्स जे आहेत तो ते पे कर, ती असेट तो घेतोय आणि ती बुक व्हॅल्यूला घेतोय. बुक व्हॅल्यू म्हणजे इथं दिलेली किंमत, दॅट इज 45,000. जेव्हा कधी पार्टनर एखादी असेट घेतो त्यावेळेला त्याचा पहिला इफेक्ट करायचा रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सईश कॅपिटल अकाउंट. बाय सईश कॅपिटल अकाउंट. आणि याचं नॅरेशन पण लिहूया, बिंग डेटर्स टेकन ओव्हर. डेटर्सची किंमत आहे 45,000. तर मी अमाऊंट कॉलम मध्ये लिहितो 45,000. ओके, 45,000. सो नाउ या ऍडजस्टमेंटचा हा आहे पहिला इफेक्ट. याचा आपल्याला दुसरा इफेक्ट सुद्धा करायचा आहे. इथं क्रेडिटला आहे म्हणल्यावर इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट येणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट. सईशच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहा मित्रांनो 45,000. सईशच्या अमाऊंट कॉलम मध्ये लिहा 45,000. सो हे पहिली ऍडजस्टमेंट मध्ये बघा, एक पार्टनर आहे सईश नावाचा, एक लॅबिलिटी त्यानं भागवलेली आहे आणि एक असेट त्यानं घेतलेली आहे. सो बेसिकली ही एक आयडियल कंडिशन आहे ज्यामध्ये तुम्हाला असेट एखाद्या पार्टनरनी घेतली तर इफेक्ट कसे होतात आणि एखाद्या त्यानं जर लॅबिलिटीज पण घेतली तर इफेक्ट कसे होतात, या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच ऍडजस्टमेंट मध्ये बघायला मिळाल्या, ज्या की रेअर दिसतात. क्वचित कधीतरी असं होतं, बरोबर आहे. नाहीतर काय होतं, दरवेळेला एखादा पार्टनर असेट घेत असतो, एखादा पार्टनर लॅबिलिटी भागवत असतो. सो आज बघा कसं आयडियल आहे, म्हणजे दोन्ही केसमध्ये एंट्रीज कशा होतात हे समजून घ्या. इथं तुम्हाला येते ऑलरेडी. चलो देन सेकंड ऍडजस्टमेंट कडे जाऊया. बघा सेकंड ऍडजस्टमेंट आणि थर्ड ऍडजस्टमेंट मी एकत्र बघणार आहे. ओके, कारण बेसिकली त्या ऍडजस्टमेंटचं जे नेचर आहे ते समान आहे. बघा सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं, प्लांट रिअलाइज द 35,000. प्लांट विकला, 35,000 रुपये मिळाले त्यांना, बरोबर आहे. आणि थर्ड मध्ये काय सांगितलं, स्टॉक रिअलाइज द 72,000 आणि स्टॉक विकला 72,000 रुपये त्यांना मिळाले. म्हणजे रिअलाइज झालेले आहेत. रिअलाइज झाले, असेट विकल्या म्हणजे पैसे आले म्हणलं की रिअलायझेशन अकाउंटची क्रेडिट बाजू, त्यानुसार याची एंट्री करूया बाय
बँक म्हणा, कॅश म्हणा, काही पण चालेल. इथं त्यांनी काही उल्लेख दिलेला नाहीये. बाय बँक अकाउंट असं मी इथं म्हणतो आणि एक एक असेट बघतो. प्लांटचे लिहा 35,000. ओके, प्लांट चे पैसे आहेत तुमचे 35,000 अँड देन स्टॉकचे आहेत 72,000. स्टॉकचे आहेत 72,000. करा मित्रांनो, टोटल किती येते बघा. ओके, यस, दिगंबर, राजेश्वरी, वैष्णवी, प्रथमेश, ओके, समृद्धी, वेदांग, ग्रेट, बरोबर आहे बाळांनो. वेदांग, टायपिंग मिस्टेक. अंकिता, श्रेया, इट्स ओके वेदांग. चलो, तर बरोबर आहे बाळांनो सगळ्यांचं. याचा दुसरा इफेक्ट केला पाहिजे. तेजल, बरोबर आहे बाळा. चलो, त्याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो केला पाहिजे. बघा इथं मी कुठल्या अकाउंटचं नाव लिहिलंय, तर इथं बँक अकाउंटचं नाव लिहिलेलं आहे. याचं नॅरेशन पण लिहायला लागलीच मित्रांनो. बिंग काय केले आपण, बिंग असेट्स आर रिअलाइज्ड. बिंग असेट्स आर रिअलाइज्ड. याचं नॅरेशन लिहिले. बँक अकाउंटला याची डबल एंट्री करावी लागेल. इथं क्रेडिटला आहे म्हटल्यावर बँक अकाउंटच्या येणार आहे ते डेबिटला. टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 1,07,000. ओके, टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 1,07,000. सो आय होप ही ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्हाला समजलेली आहे. चलो, नेक्स्ट वन बघूया बाळांनो. फोर्थ वन ऍडजस्टमेंट ती आहे क्रेडिटर्स वेर पेड ऑफ ऍट अ डिस्काउंट ऑफ ₹45. क्रेडिटर्स जे आहेत ते पे केले गेले ऍट अ डिस्काउंट ऑफ ₹45 आणि ते पे करताना ₹45 डिस्काउंटनी पे केले गेले. ठीक आहे, काय हरकत नाही. क्रेडिटर्स त्यांनी पे केलेले आहेत म्हणल्यानंतर आपण त्याची एंट्री इथं करूया. टू बँक अकाउंट आणि तिथं पहिल्यांदा काय पे केलं त्यांनी, तर क्रेडिटर्स पे केले. ओके, टू बँक अकाउंट आणि त्यांनी क्रेडिटर्स इथं पे केले. नंबर 1 बघा, लॅबिलिटी आहे ही. लॅबिलिटी भागवली म्हणजे खर्च. खर्च मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला कुठे घ्यायचे आहेत, तर रिअलायझेशनच्या डेबिटला. खर्चाचं काही काम निघालं की रिअलायझेशनची डेबिट बाजू, काही इन्कम झाला, पैसे मिळाले, तर रिअलायझेशनची क्रेडिट साइड आणि मग त्याचा रिस्पेक्टिव्हली डबल इफेक्ट. क्रेडिटर्स त्यांनी डिस्काउंट करून म्हणजे पे केले. ₹45 डिस्काउंट त्यांनी हे केला. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे कर्ज होतं ते तुम्ही ज्या दिवशी भागवायला गेला त्या दिवशी तुम्हाला ₹45 डिस्काउंट मिळाला. तुमचं कर्ज किती रुपयाचं होतं बघा, तर क्रेडिटर्स होते तुमचे इथं 9,000चे. ओके, तर याला या पद्धतीने करायचं. क्रेडिटर्स लेस डिस्काउंट 45, मग किती राहतील 9,955. बरोबर आहे. तर हे किती राहतील बघा, वजाबाकी काही चुकले असेल तर सांगा. मृण्मय, बरोबर आहे. तर बघा तुम्हाला किती क्रेडिटर्स पे करावे लागणार आहे. तिथं डिस्काउंट वजा जाता 8,955. सॉरी, 8,955 रुपये. ठीक आहे, तर 8,955 तुम्ही इथं पे केले. इथे इनरला लिहितो मी 8,955 तुम्ही पे केलेले आहेत. तेजल, बरोबर आहे बाळा. ओके, 8,955. ओके, श्रेया, बरोबर आहे बाळा. चलो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 1 मिनिट लक्ष द्या इथं. बघा, लॅबिलिटी मध्ये बघा 3 लॅबिलिटीज इथं आहेत तुमच्या. बरोबर आहे. ही तर एक आहे, ही लोन आहे. ही दुसरी आहे क्रेडिटर्स आणि ही तिसरी आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बघा, असेट तिन्ही रिअलाइज झाल्या का तुमच्या मित्रांनो, तर हो, प्लांट तुमचं रिअलाइज झालं, म्हणजे इथं खाली तुम्ही प्लांट लिहिलेला आहे. स्टॉक तुमचं रिअलाइज झाला, बरोबर आहे. डेटर्स पण एका पार्टनरने घेतला, म्हणजे लॅबिलिटी असेट सगळ्या तुमच्या रिअलाइज झाल्या. लॅबिलिटीज पैकी बघा कुठल्या कुठल्या लॅबिलिटीज रिअलाइज झाल्या, तर इथं लोन रिअलाइज झालेलं आहे. परत म्हणजे इथं लोनचं काम झालं. त्यानंतर आता तुम्ही क्रेडिटर्सचं पण पे ऑफ इथं केलेले आहेत. मग राहते कुठली लॅबिलिटी, तर एक लॅबिलिटी तुमची राहती आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आणि डिझोल्युशनचा अर्थ होतो तुम्हाला तुमची सगळी कर्ज पे ऑफ करायची आहेत, भागवायची आहेत. सो या नियमानुसार तुम्हाला
याच मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा पे करावे लागतील. ज्याच्याबद्दल प्रॉब्लेम मध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली नाही तरी सुद्धा डिझोल्युशनच्या नियमानुसार तुम्हाला ते पे करावे लागतील. आणि बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट आहे मित्रांनो 39,000. बरोबर आहे. बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट आहे 39,000. तर हे पण पे ऑफ करावे लागतील. मग आता बघा टोटल आउटरला किती येते. 39,000 प्लस 8955 47,955 रुपये येतात. 47,955 रुपये येतात. एवढ्याच्या लॅबिलिटीज तुम्ही पे केलेल्या आहेत. ओके, एवढ्याच्या लॅबिलिटीज तुम्ही मित्रांनो पे केलेल्या तिथं आहेत. बरोबर आहे. सो हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो करावा लागेल. बँक अकाउंटच्या नावाने केले तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट, बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 47,955. 47,955 रुपये. ओके, हा मी याचा इकडं दुसरा इफेक्ट केलेला आहे. झालं की सांगा बाळांनो, सो दॅट मी कंटिन्यू करतो पुढं. झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी. ओके, सो आपलं सगळं झालेलं आहे मित्रांनो. यस, मृण्मयी, प्रथमेश, सानिका, अंकिता, शिवराज, पूजा, करेक्ट आहे. ऑल ऑफ यू, व्हेरी गुड. ओके, चलो. सो नाव क्लोजिंग करायचं आपल्याला. क्लोजिंग करत असताना बघा रिअलायझेशन अकाउंट आपण परत पहिल्यांदा क्लोज करतो. टोटल करावी लागेल. बघा कोणती बाजू मोठी येते, डेबिट 1 और डेबिट मोठी येते का क्रेडिट मोठी येते बघा. ओके, डेबिट मोठी येते का क्रेडिट मोठी येते बघा. मला वाटते डेबिट मोठी येईल की 1,00,000. ठीक आहे, करतो मी. 7 आणि 4 11 11 11 12 21 12 2 24 2,40,000 2,50,000 आणि 52 2,52,000 2,90,000 2,92,000 92 आणि 6 98 1 99 2,99,995 सॉरी 955 2,99,955 2,99,955 एवढी माझी टोटल येते. ओके, सो आय थिंक तुमची किती येते बघा. राजेश्वरी, तेजल क्रेडिटचे टोटल केले. ओके, सानिका, शिवराज दोन्ही टोटल केलं. ग्रेट, बरोबर आहे बाळा. सानिका, राजेश्वरी तुमचं बरोबर आहे. अच्छा, मी आता क्रेडिटची करतो. क्रेडिटची बघा किती येते. 1,40,000 45,000 45 आणि 4 1,40,000 45 45 45 आणि 5 50 आणि 2 52 52 1 52 आणि 30 1 82 1 82 आणि 8 1 90 1 91 2,00,000 2,10,000 2,12,000 2,12,000 रुपये येतात. ठीक आहे, क्रेडिटची येतात 2,12. सुमित दोन्ही टोटल बरोबर आहेत. अंकिता बरोबर आहे. शाहीन बरोबर, शाहीन टायपिंग मिस्टेक. पूजा बरोबर आहे. पूजा, सानिका बरोबर आहे. समृद्धी बरोबर आहे. वेदांग बरोबर आहे. तर ठीक आहे, 2,12 येतात आणि हे 2,99,955 55 आहे तसे राहतील. 9 आहे तसे राहतील. 7 आणि 2 9
87,955 रुपये राहतात लॉस. तो इथं लिहूया 87,955 रुपये हा आहे तुमचा लॉस. याला ट्रान्सफर करा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, 3 पार्टनर आहेत, सईश, सुमित आणि हेमंत. सईश, सुमित आणि हेमंत. ओके, बघा 87,955 ला तुम्हाला डिवाइड करावं लागेल 2:1 मध्ये, बरोबर आहे. यांचा रेशो आहे 2:1. श्रेया, तेजल, सुमित, सानिका, शिवराज. तेजल, इट्स अ लॉस नॉट अ प्रॉफिट. ओके, लॉस आहे बाळा, हा क्रेडिटला आलेला आहे. ठीक आहे, तर तो 2:1 मध्ये तुम्ही हे करा. मी इथं करतो कॅल्क्युलेटरवर पटकन थोडस. पहिल्याच येते मित्रांनो 35,182. दोघांचं सेम येते, लिहून घ्या 35,182. दुसऱ्याचं पण येते 35,182 आणि तिसऱ्याच येते मित्रांनो 17,591. 17,591. सो दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटचं हे लॉस जो आलाय हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर याचा आपण रिस्पेक्टिव्ह एंट्रीज केलेल्या आहेत. यस, बरोबर आहे बाळांनो, ही सुद्धा उत्तरं. प्रथमेश, सानिका, बरोबर आहे बाळा. सानिका, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. चलो, तर काय हरकत नाही. हे आपण ट्रान्सफर करायचं शेवट आपल्याला. बघा, पार्टनर्स कॅपिटल म्हणले लॉस आहे, क्रेडिटला आहे म्हणल्यावर इकडं डेबिटला. तर रिअलायझेशन अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणा टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट आहे 35,182 पहिल्या दोघांसाठी. 35,182, 35,182 अँड देन लास्ट साठी आहे 17,591. ओके, सो आता बघा बाळांनो, आपल्याला क्लोज करायचं आहे, ते आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 1 बाय 1 बघूया, काही गडबड नाहीये. 1 बाय 1 बघा. तुमचं जे पहिला पार्टनर आहे सईश, त्याच्यासाठी पहिल्यांदा बघूया कोणाची टोटल मोठी, क्रेडिट का डेबिट. तर इथं मला दिसतंय क्रेडिट टोटल मोठी येते 90 आणि 10, 1,02,000. इथं सुद्धा 1,02,000. यातनं बघा इकडली टोटल वजा करूया. 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 80,182. ओके, तर रफ करतो मी. 80,182 येतील, बरोबर आहे. चेक करूया. 4 आणि 3 7, 70,000, 70 आणि 80. हा, बरोबर आहे. चलो, तर इकडे किती आहेत? 1,02,000. यामधून 1,02,000 मधनं हे वजा करा. 10 2 गेले, राहिले 8, तर झाले 9 आणि 1 10, तर झाले 2, 21,818 राहतात. 21,818. ठीक आहे, तो इथं लिहूया 21,818. सेकंड वन मी मेसेज बघितलेला नाहीये, थोडस वेळ परत आपल्याला कमी पडेल. तर बघा, दुसऱ्या सुमित नावाच्या पार्टनरसाठी बघा क्रेडिट बाजूच मोठी येते 60,000. इथं सुद्धा येतात 60,000. तर 60 मधनं हे 35,182 वजा करा. 60,000 वजा 35,182. 10 2 गेले, राहिले 8. इथे झाले 9 आणि 1 10. इथं झाले 2 आणि 8 10. इथं झाले 6 आणि 4 10. इथं झाले 4 आणि 2 6. 24,818. दुसऱ्याचे राहतात 24,818.
ओके. आणि नाव तिसऱ्या पार्टनरसाठी इथली टोटल मोठी येते 30,000 रुपये. इथं पण येतात, सॉरी, 30,000 रुपये नाही चाहिए भाई, 30,000 रुपये. मग त्यामधून बघा 30,000 मधून 17,591 वजा करा. 9 0 12,409 रुपये. 12,409 रुपये राहतात. तर हे आहे फायनल आन्सर. याला तुम्ही सेंड करणार आहात. हे पैसे कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर करणार, तर हे जाणार तिथं बँक अकाउंटला. दिस इज युअर फायनल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. सो जस्ट आता एक एंट्री करायचे 27 मेसेजेस. माय गॉड. अंकिता, सानिका, सुमित, तेजल, श्रेया, वैष्णवी, पूजा, सानिका, प्रथमेश, सगळे ऑल ऑफ यू. बरोबर आहे बाळांनो, सगळ्यांचं मेसेजेस खूप आहेत इथे. सगळे वंडरफुल, व्यवस्थित करतायत, काही इश्यू नाहीये. चलो, तर हे ट्रान्सफर करा. बघा तिकडे डेबिटला म्हणल्यावर इकडे क्रेडिटला बाय, याला असं म्हणूया सईश कॅपिटल अकाउंट बाय सुमित कॅपिटल अकाउंट बाय तिसरा पार्टनर कोण आहे, हेमंत, बाय हेमंत कॅपिटल अकाउंट 21,818, 24,818, 12,409. टोटल करा. मी इथं पटकन करून घेतो. इकडली येते 1,07,000. इकडली किती येते बघतो मी. 47,955 प्लस 21,818 प्लस 24,818. ओके. सो 1,07,000 रुपयांनी हा प्रॉब्लेम आपला टॅली होतोय. हा तुमचा पूर्ण प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे. ज्याला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. थँक्यू.